पांडुरंगा, तुझा ब्रह्मोत्सव पाहायला कधी मला बोलवशील? सर्वदा पांडुरंग पांडुरंग, पुन्हा जर का त्याचं नाव घेतलं तर याद राख. कशा करता पांडुरंगावर एवढा राग तुमचा? रिकाम टेकड्यानी, आळशी माणसानी, भिकाऱ्यानी पांडुरंगाचा जप करायचा. मला तुला त्याचा काय फायदा, काय मिळणार आहे त्याच्यामुळं? जन्माचं सार्थक होतं. आपत्काळी नारायणा अशी नुसती हाक मारली आणि गजेंद्राला मोक्ष मिळाला. प्रल्हादाला आगीत टाकलं असता श्री हरीचं नुसतं नाव घेताच पांडुरंगाने धाव घेतली. भर सभेत दुःशासन द्रौपदीची साडी ओढत असता कृष्णा वाचव असं तिनं अर्जवलं, तेव्हा पांडुरंगानेच आबरू राखली. ते होतं द्वापर युग, हे आहे कलियुग. परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी कुठलंही युग चालतं. भक्तीनं देवा पाव रे असं आळवलं तर तो करुणा सागर धावत येऊन भक्ताचं रक्षण करतो. तेच तर पाहायचंय मला. बाबा, ए बाबा, येशी उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी इथं असलेल्या या सर्व कोणीतली ज्वारी दळून ठेव. नाही रस्ता आला तर तुला घराच्या बाहेर आखून देईन. हे काय आई, रात्रभरात एवढं कुणाला दळता येईल का? बायको जेवढी कड घेणारा पुरुष मी कुठेही पाहिला नाही. का बाईस, माय लेखी मिळून तिला का छातात तुम्ही? चला सूर्योदयापूर्वी टोपलेभर तरी ज्वारी दळून दाखवा. आम्ही काय दळावा? तुझी पत्नी कलियुगाचं द्वापर युग करणार आहे. भामा, जा कुलूप घेऊन ये. बघत काय बसली, चलदार. आई, कृपा करून असं करू नकोस. श्रीपती, मला शिकवतोस? चालता हो. आई, चालता हो म्हणते ना. तू अजून इथं काय करतेस? चल लाग दळायला. मला देवधर्म शिकवते काय? जेवण फार रुचकर झालंय. चल जेव. आई, खरंच छान आहे ग. पांडुरंगा, तुला सुद्धा दया येत नाही का रे? अरे,
मनोभावे रात्रंदिवस तुझी पूजा करीत बसणारी तुझी सकू किती कष्ट सहन करते हे तुला पटतं का? बोल देवा, बोल ना. सकून दळून ठेवलं. चल ते बघ. श्रीपती, श्रीपती, इकडे बघ जरा. सकूला कोणी झपाटलंय वाटतं. काय झालं? श्रीपती तिच्या जवळ सोड जाऊ मला. नको. अरे सकू, सकू. हा? आई, तिच्या अंगात भूत संचारलंय. त्याशिवाय काय एका रात्री एवढी सगळी ज्वारी एकटीला दळता येईल? सखू, 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 एका रात्रीत ही एवढी सगळी ज्वारी कशी काय दळली? मला काही कळत नाहीये. अगं पण हे सारं दळलं कोणी? त्या पांडुरंगालाच माहित. हा? अरे रे, हात कसे झालेत बघ तुझे. ये सखू, ये अशी. हळू हळू. हा चल. आई, त्या पांडुरंगाने दळलंय सारं हे खरं वाटतंय तुला? या डोक्यात धोंडे नाही भरले. देवळातला दगड असलेले त्या पांडुरंगाने येऊन पीठ दळलं असतं तर घरासमोर मोठं जातं ठेवून मीही पीठ दळून 4 पैसे मिळवले असते. तुझं बोलणं खरं आहे आई. हा, तर मग तिला झपाटलंय ते जखिणीनं की डाकिणीनं? कुणी झपाटू दे. अरे वा, 1 वर्ष तरी आपल्याला पीठ दळण्याची गरज वाटणार नाही. फार दुखतंय का ग सखू? सखू, मी घातलेलं मंगळसूत्र तुझ्या गळ्याचा फास बनलाय. तुझ्यावर फार अन्याय केलाय मी, फार अन्याय केलाय. असं बोलू नका. मी तुमच्या सावलीत आनंदानं जगते. काय?
अगं ही माणसं नाहीत, पशु आहेत, पशु आहेत.